एक कॉन्फिडंट नसलेला पुरुष, स्वतःवर प्रेम न करणारा, स्वतःच्या जीवनाबद्दल समाधानी, आशावादी नसणारा पुरुष फक्त स्वतःच्या आयुष्यात हरवलेला नसतो. तो अख्खं कुटुंब उद्ध्वस्त करून जातो. कारण सकाळी उठून कामाला जाण्याआधी आणि काम करून संध्याकाळी घरी आल्यानंतर त्याचा घरातला वावर आश्वासक, दिशादर्शक, आधार देणारा नसेल तर कुटुंबाची वाताहत होणारच आहे. घरातल्या पुरुषांनी सतत दुःखी, नाराज, फ्रस्ट्रेटेड असून चालणार नसतं. अर्थात हे असं कोणीच असू नये. स्त्रीने नाही, मुलांनी नाही, आई वडिलांनी नाही, कोणीच असं असू नये. पण पुरुषाला तर ही सूट अजिबातच नाही. अर्थात लाईफ इज टफ. आयुष्यभर कधी हनीमून पिरियड असणार नाहीये. हायज अँड लोज आर पार्ट ऑफ लाईफ. पण हे अधूनमधून होणं आणि हाच पुरुषाचा स्वभाव होऊन बसणं यात खूप मोठा, खूप दाहक फरक आहे. पुरुषाकडे बघून त्याची मुलं आपलं आयुष्याचं मॉडेल ठरवत असतात ना. पुरुषाकडे बघून आपला पर्सोना घडवत असतात. पुरुष जर बेस्ट रोल मॉडेल झाला नाही तर मुलांना बाहेर कोणीतरी अल्फा मेल शोधावा लागतो. आणि तो जर सकारात्मक, आश्वासक, पौरुष असणारा नसेल, तो जर स्त्री दाक्षिण्य, सामाजिक जबाबदारी, करिअर आणि हेल्थ बद्दल जागरूकता नसलेला कोणीतरी विकृत असेल तर मुलं आणि त्यातून अर्थातच अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होण्याची शक्यता असते.